काय सांगाल? गेल्या महिन्याभरापासून प्रचार करत होता, मोदीजींना पंतप्रधान तिसऱ्यांदा बनवण्यासाठी सबंध देशातला नागरिक सरसावलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना या सर्वांनी खूप मेहनत केलेली आहे। खूप चांगला प्रतिसाद लोकांच्याकडून मिळालेला आहे। गेल्या 10 वर्षामध्ये ज्या लोककल्याणकारी योजना मोदीजींनी देशातल्या नागरिकांसाठी राबवल्या त्याचा प्रतिसाद आपल्याला या मतदान केंद्रावर पाहायला मिळतो। जागतिक स्तरावर भारताची उंची वाढवण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे। देश सुरक्षित ठेवण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे आणि विकसित भारतचा संकल्प करून देशातील युवकांच्या समोर एक विजन पहिल्यांदा मोदीजींनी दाखवलेलं आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणात युवक, महिला, शेतकरी, गरीब हे सगळे या निवडणुकीमध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या या महायुतीच्या पाठीशी उभे राहतील असा मला विश्वास आहे। खरं तर कोल्हापूरमध्ये संभाजीराजे म्हणतात की शाहू महाराजांचीच लाट आहे। देशामध्ये फक्त आणि फक्त प्रधानमंत्री मोदीजींची लाट आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी खूप कष्ट केलेलं आहे, त्याच्यासाठी खूप मेहनत केलेली आहे। जागतिक पातळीवर भारताला 5व्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेमध्ये आणण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे आणि पुढील 3 वर्षामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प आणि विजन त्यांनी दाखवलेलं आहे। अशा व्यक्तीच्या, विजनरी व्यक्तीच्या पाठीशी देशातले सर्व लोक उभे आहेत असा मला विश्वास आहे। सोशल मीडियामध्ये एक व्हायरल होत आहे, एम फॅक्टर बदला 3 एमपैकी एक एम फुटलेला आहे असं सोशल मीडियावरनं विरोधकांकडून व्हायरल केलं जात आहे। कोण एम आहे तो ते असं कोण म्हटलं? सोशल मीडियावरनं व्हायरल। सोशल मीडिया हे काय त्याच्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही। हे पहा, तुम्ही या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल, प्रचार करण्यापेक्षा काँग्रेसच्या मंडळींनी अपप्रचार खूप केलेला आहे। एकही नेत्यांनी, एवढे त्यांचे वरिष्ठ नेते आले, विकासाबद्दल कोणी बोललं नाही, डेव्हलपमेंटबद्दल कोणी बोललं नाही, देशातल्या नागरिकांबद्दल कोणी बोललं नाही। फक्त आणि फक्त टीका करणं आणि खालच्या पातळीवर टीका करणं, संविधान बदलणार, लोकशाही धोक्यात आहे, ईडीची कारवाई, ह्याच्यामध्ये लोकांना कसलाही इंटरेस्ट नाही आहे। लोकांना विकास पाहिजे, लोकांना उद्योग पाहिजेत, लोकांना नोकऱ्या पाहिजेत, आपल्या शहराचा विकास झालेला पाहिजे आणि लोक विकासाच्या पाठीशी उभे राहतात, ना की कुठल्याही अपप्रचाराच्या, असं मला या निवडणुकीमध्ये जाणवतं आहे। खरं तर एक जागा जी आहे ती भाजपला मिळावी अशी अपेक्षा होती। महाडिक कुटुंबांमध्ये एवढा मोठा सोहळा असताना सुद्धा महाडिक कुटुंब संपूर्णपणे पूर्ण ताकदीने या प्रचारामध्ये सहभागी झालं। एक जागा आपल्याला मिळावी असं भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा होती, परंतु हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय होता। आपण महायुतीमध्ये काम करत असताना काही गोष्टी आपल्याला त्याग करावा लागतो, त्याप्रमाणे दोन्ही जागा शिवसेनेला गेल्या आणि सगळे आम्ही त्यामध्ये आनंदानं, सगळ्यात पहिला मेळावा तर मीच घेतला आणि आम्ही सगळेजण त्यामध्ये सहभागी झालो। घरामध्ये लग्न सोहळा होता, कारण पुढील 6 महिने मुहूर्त नसल्यामुळं आज आपण, कालच ते लग्न झालेलं आहे, आज नवरदेवसुद्धा इथं आलेला तुम्ही पाहू शकता। आम्ही सगळे भाजपचे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही आमची जी निष्ठा आहे, आमचं जी जबाबदारी आहे ती निष्ठेनं पार पाडणार आहोत। शेवटचा प्रश्न, वडेट्टीवारांनी असं सुद्धा म्हटलं की महाराजांना 1 मत आणि 3 एमचा सफा आहे। हे पहा, काँग्रेस राज्यातलं आणि देशातले जी गॅरंटी वॉरंटी ते संपलेले आहे, त्यांचं सिम कार्ड नील झालेलं आहे। त्यामुळे ते काय बोलतात त्याच्याकडे काय फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे। तुम्ही पहा, मी मगाशीच सांगितलं आहे, ते विकासाबद्दल बोलत नाहीत, ते अशाच पद्धतीनं सफाया होणार, संपणार, कुणी संपत नसतं। ते संपणार म्हणत ते संपत आले। आता काँग्रेसची अवस्था तुम्ही 2 निवडणुकीमध्ये बघितलं तर गेल्यावेळी 40, त्याच्या गेल्यावेळी 40 आणि महाराष्ट्रामध्ये तर 2च, 2014ला 2 खासदार आले, 2019ला 2 खासदार आले। यावर्षी महाराष्ट्रामध्ये 2024मध्ये काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं काहीतरी बोलायचं, भडक वक्तव्य करायची, जेणेकरून मीडियाचं अटेन्शन घ्यायचं, हे काही नेते मंडळींचं त्या पद्धतीचं वर्तन आहे। फार लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं।